तर राम राम मित्रांनो, आज आपल्याला सरी सोडून पाळी ओढायची ट्रॅक्टरला, जेणेकरून गव्हाच्या काढायला गहू आहे त्याला हे करायचं, पाळी घालायची. सरी काढावं लागेल आपल्याला त्याची आणि पुन्हा ते जोडावं लागेल. पाणी त्याच्यात 5 जोडायची. माणूसच पहिल्यांदा काय करू दे कोणाची साहेबाची नाव झाली. ही सरी काढून ठेवली आणि आता 5 जोडी. वरचा काढ्याला आहे याला आज कुपन देऊन आज हे पण काढायचं म्हणजे दोन्ही सोबतच कुपन देऊन मग दोन्ही बी पाळी घालायची. पण पाळी घालायच्या अगोदर म्हणलं जे नेरी नव्हती केलेली डबा आता घेऊन आलो, पण म्हणलं आता जेवण करा. पण पाणी नाही आता इथं. तुम्हाला माशांची पेटी पण दाखवतो आपल्या इथं आणलेली आपण. ही बघा, ही त्या माशा कशा काम करतायत बघा, म्हणजे बाहेर येणं मध्ये जाणं. मतपेटीचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तसं तुम्हाला टाकून देईल. हार्वेस्टर बी कधी येते काय माहित. मग ते गहू काढायच्या नंतर पुन्हा आपल्याला डायरेक्ट फुकून देऊन पाळी घालायची होती. त्याच्यात तर कारले करायचा विचार चालू आहे, पण सध्या आता काय म्हणतात काय माहित. बघू जर जमलं तर. मला मधाची पेटी दाखवतो. ही सातेरी मध पेटी आहे. ही अंधारात राहते, म्हणजे कसं झाडाच्या बुडकात जुन्या खरपणामध्ये ही जास्त करून त्याच ठिकाणी बघायला भेटते की जिथे समजा अंधार आहे जास्त, त्याच ठिकाणी पाहायला भेटते. ती मोल पकडायला जाताना मी काय ते व्हिडिओ काढा नाही, पण पुढच्या वेळेस आणखीन एक पेटी रिकामी आहे, तिच्यामध्ये टाकायच्या टायमाला मुद्दाम व्हिडिओ करील आणि मुद्दाम टाकेल त्याच्यावर. बाकी सगळी त्यावेळेस मग सगळं डिटेलमध्ये टाकेल तुम्हाला, कशी पेटी ठेवायची, कशी वापरायची, राणीगेट कोणता, सुपर फ्रेम कोणती, परत त्या काम कसं करतात, पोळी कशी बांधायची, सगळं डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला मी. पण फक्त आता सातेरीचं मोळ भेटायला पाहिजे, बाकी काहीच नाही. झोपलो होतं जरासं, पण तेवढ्यात वरी पप्पाचा फोन आला, ज्वारी मोड्या चालू आहे. आता पाणी कमी पडलं बायाला. आता पाणी 5 लिटरची कॅन घेऊन पाणी घेऊन जावं लागेल बघ. हे हार्वेस्टर कधी येते काय माहित, नुसता येतोच म्हणायला. आता सांजच्या पारी 4 तर वाजले आता, कधी येते काय माहित. त्यानं आणलेली माहिती.
तिथे गेलो पाणी दिलं आणि वापस आलो. पप्पा म्हणले आपल्याला केळी फवारायच्यात. फवारा घेऊन पुन्हा रानात निघालो. सोबत आपल्या लिओला पण घेतलं. लिओ बघून झालं जाऊन. पण हे नेमकं मी याला घेऊन चाललो का हे मला घेऊन चाललं हेच कळलं नाही आणखी. लिओ बाहेर बाहेर बाय उठ उठ उठ. घालता ना ते पाण्यात खेळायचा. उठ रे उठ 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 उठ. काय खेळायले ए काय अंग भरीले. तुला आणायलाच नव्हतं पाहिजे कडे राहणार. बकेटमध्ये सगळं औषध कालवलं त्या. तिकडं पप्पाला दिलाय फवारा भरून. फवारायला चालू होतं पण लाईटच गेली. पाणी काढायला अवघड आहे ना आता. त्याच्यामुळं आज जर आली तर बरं आहे. एक टाकी घेतली होती बकेटामध्ये भरून त्याच्यामुळं आली तर बरं, नाही तर मग आता डायरेक्ट उद्याच. आली बरं झालं लाईट आली. गहू काढायला तर काय ते आलं नाही. सकाळची दुपार झाली, दुपारची सांच्या पारबी झाली. जाते आता उद्या किती दिवस आता.